बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राज ठाकरेंनी रिक्षावाल्यांना दिलेल्या दमाची। रिक्षावाल्यांना मराठी न बोलण्याची हिम्मत येते कुठून असा संतप्त सवाल काल पुण्यातून राज ठाकरेंनी रिक्षा चालकांना विचारला। इतर राज्य भाषेबाबत आग्रही आपल्याला का नाही झालंय असंही राज ठाकरेंनी कालच्या भाषणातून सांगितलं। मात्र महाराष्ट्रातील वातावरण सुरक्षित आहे म्हणून परप्रांतीय महाराष्ट्रात येत आहेत असंही राज ठाकरे म्हणाले। आज जो महाराष्ट्रामधला जो प्रश्न आज तो काय तो रिक्षा भिक्षांचा काय मराठी बोललं पाहिजे वगैरेचा जो विषय आलाय, हिम्मत कशी होते मला जरा सांगा। नाही मराठी बोलणार, तुमच्या राज्यात येऊन तुम्हाला ते सांगतायत की नाही मराठी बोलणार आम्ही, आणि त्याच्यावरती आमचे मंत्री त्यांना सांगतायत बरं बरं ठीक आहे 4 महिने अजून घ्या मराठी शिका। हिम्मत नाही तुमची, लायसन्सच रद्द करा। आज तुम्ही मुंबईमध्ये बघा, हरभजन सिंग पासून सगळेजण आज मुंबईत स्थायिक झालेत। कोणाकोणाची घरं नाहीत म्हणून सांगा, सगळेजण आपापल्या प्रदेशामधून आले आणि इथे मुंबईमध्ये पुण्यामध्ये स्थायिक झाले। का झाले? कारण असं वातावरणच मिळत नाही। हे वातावरण कशामुळे निर्माण झालं? ही वैचारिक बैठक महाराष्ट्राची कशातनं निर्माण झाली? यांच्यामुळे।